एक हांवें रील पळयलें की पारव्यांक लागून हार्ट अटॅक येता, ब्रिदींग डिसऑर्डर जाता. इज इट ट्रू? तुजें नशीबय आसचें पडटा बर्ड दिसपा खातीर. हय हय सामकें सामकें. आमकां जागे खबर आसता की हांगा बाबा ओके हांगा आऊल दिसतलो नाल्यार हांगा हॉर्नबील दिसतलो हें खबर आसता, पूण तो दिसत म्हणून गॅरंटी ना. आनी कितें मिथ्स आसा रिलेटेड टू बर्ड्स? हालीं सुद्दां हांव आतां नेत्रावळी आशिल्लो तर तो ब्रावन उडावल म्हणून आसा, ताका ते सुकडू म्हणटात. सो ताजो कॉल आयलो जाल्यार लोक घरांतल्यान भायर सरनात, कितें वायट जातलें. अजूनय राधा तिमलो तांच्या फार्मार गेले तेन्ना पळयलें की बटरफ्लाय हाडूं शकता तूं, म्हणजे ती झाडां लायली जाल्यार तूं पोरसान आपल्याक जाय तो बर्ड हाडूं शकता खंयचें झाड लायलें बी जाल्यार. आय विल स्टार्ट दीस पॉडकास्ट विथ 2 फॅक्ट्स अबाउट गोवा. एक म्हणजे मायग्रेशन म्हणटा आमी तेन्ना तांकां आमकां खूब राग येता की हे मायग्रेशन जावन गोंयांत येवन खंय रावतले, कितें करतले, आमचे डेमोग्राफीक चेंजीस करून करून तुमी आमचें गोंयकारपण पेड्यार करतले. पूण अशें एक मायग्रेशन आसा जाका लागून गोंयकार उत्साही जाता आनी जे आतूर रावता वर्साचे कांय म्हयन्या खातीर तें मायग्रेशन आसा, तेजे विशीं उलयतले ह्या पॉडकास्टान. आनी दुसरें म्हणजे वायल्ड गोवा म्हटलें की आमकां खरो राग येता की बाबा आमी वायल्ड, आमी बाबा सुशेगाद मनीस, आमी तुमी पार्ट्यो बिर्ट्यो ज्यो करता थंय बिचाचेर त्यो आमचें कल्चर न्ही. वायल्ड गोवा म्हटल्यार तुमचें वायल्ड गोवाचें इमेजिनेशन, बट त्याय वायल्ड गोवा बद्दल उलयतले पूण इन अ डिफरंट पर्स्पेक्टीव. आनी आमी हांगा आसा ह्या पॉडकास्टान टू रिव्यू अ बूक, इनफॅक्ट टू आस्क क्वेश्चन्स. वी आर नो वन टू रिव्यू कारण आमची म्हायती खूब कमी आसा ताच्या बद्दल. अ बूक कॉल्ड वायल्ड गोवा आनी विशय आसा तो पक्षां बद्दल. वायल्ड गोवा म्हणजे गोंयच्या फॉरेस्टा बद्दल आनी मायग्रेशन म्हणटा आसतना आमी उलयतले मायग्रेटरी बर्डा बद्दल जे हांगा येवन आमचे जे इकॉलॉजिकल जे आमची दायज आसा ते चड संपूर्ण करता किंवा ते चड आमकां एनरीच करता. आनी आमचे बरोबर आसा, आय वोंट टेक मच टायम इन द इंट्रोड्युसींग अवर गेस्ट टुडे, पराग रांगणेकर. देव बरें करूं. गुड मॉर्निंग. सो दिस इज नॉट दॅट वायल्ड गोवा, नो नॉट द पार्टी वायल्ड गोवा. ओके, सो पराग रांगणेकराक इंट्रोड्यूस करून दितना 10 फावटी चिंतलें हांवें एनवायरमेंटलिस्ट म्हणूं काय कितें म्हणूं. आय डोंट नो हाव डू आय इंट्रोड्यूस यू. एनवायरमेंटलिस्ट, नॅचरलिस्ट इज अ बेटर वर्ड. conservationist असे. Okay, so before we allow him actually to talk, I'm just reading few paras from the preface that he has written about the book, which gives insight into the writer. So he says that I was happy watching birds and observing them. Even with advent of digital SLRs, it would take me as late as 2017 to buy a telephoto lens for a bird photography. Finally, armed with good camera and lens, it was time to put use the learnings gathered during those hours spent earlier watching birds and observing them. And the years that followed have been the most enjoyable and have taken me to every nook and corners of Goa. And hence 2017 जो विचार आयिल्लो की हातीन इक्विपमेंट आयले ताचो रिजल्ट इज दीस, रायट? येस. ओके, नाव आय लेट यू टॉक. बुका बद्दल सांग पळोवया. 2017 पासून जर्नी सुरू जाली शूट करपाची. हय, सो पक्षी पळोवपाचें काम बरेंच पयलींच्यान सुरू जाल्लें. सो पयलीं जी इक्विपमेंट आसताली, एनालॉग कॅमेरा जे आसताले, सो ते घेवन बर्ड फोटोग्राफी करपाक ते व्हडले लेन्स बी परवडनाशिल्ले. सो आमी बारीक कॅमेरा घेवन बारीक फुलपाखरा नाल्यार किटक हय तेच फोटोग्राफी करप. डिजिटल जेन्ना एरा आयलो तेन्ना सुद्दां हांवें खूब एवॉयड केलें. म्हणल्यार फोटोग्राफी करतना कशें जाता की ऑब्जर्वेशन्स बाकीचे मातशे खंय तरी कमी जाता अशें दिसपाक लागिल्लें. पूण एट वन पॉयंट इन टायम ते म्हणटा तशें ग्रॅज्युएट जावचें पडलें. सो 2017 हांवें पयली व्हडली लेन्स घेतली आनी मागीर फोटोग्राफी अशी स्टार्ट केली. सो आनी त्याच टायमार आमी मातशे बर्ड टुरिजमानूय पावल घातिल्लें त्याच वर्सा. सो टू बी रिलेवंट म्हणटात तशें हे सोशल मिडिया स्पेसान ते फोटोग्राफी करची पडली. सो आनी पूण ताजो खंय तरी एक की हांव जें कितें करता, वेदर इट इज रिसर्च नाजाल्यार फोटोग्राफी, ताजो खंय तरी उपयोग जावचो आनी जे जनसामान्य आसा तांकां खंय तरी एज्युकेशन आनी अवेरनसा खातीर ताचो वापर जावचो सदांच मनान उद्देश आशिल्लो. सो हांव प्रोफेशनल फोटोग्राफर न्ही. सो ते हांव म्हज्या खातीर करता, म्हज्या उमेदीक लागून करता.
पूण त्या काडिल्ल्या फोटोग्राफाचो खंय तरी वापर जावचो हे सदांच मनान आसता. सो त्या खातीर हे पुस्तक. सो हे जे फोटो काडले ते पयले दे आर व्हेरी मच प्रोफेशनल फोटोग्राफ्स दिसता. प्रोफेशनल म्हणल्यार कशें, तुमचें जर ऑब्जर्वेशन बरें आसा, पक्षा बद्दल तुमकां म्हायती बरी आसा जाल्यार दॅट ऑटोमॅटिकली मेक्स यू अ बेटर फोटोग्राफर. सो पक्षी कसो बिहेव करतलो, तूं लागीं गेल्यार पक्षी उडून वतलो की ना, सो हें जर तुका खबर आसा जाल्यार पक्षी तुका आतां फॉर एग्जाम्पल बी इटर जो पक्षी आसा तो ताजे फिक्स्ड पर्चीस असतात. म्हणजे तो एका बडयेर येवन बसतलो, डिस्टर्ब जाल्यार दुसऱ्या बडयेर वतलो, परत हांगा येतलो. सो तें जर तुका बिहेवियर जर खबर आसा जाल्यार तूं जर ओगी बसून रावलो जाल्यार यू कॅन गेट गूड पिक्चर्स. पेशन्स जाय का? पेशन्स जाय, भरपूर पेशन्स जाय. आनी तोंडार कंट्रोल, शांतता, उलोवप ना. एब्सोल्युटली ना. हय पाशियेंस काडून. पक्ष्यांची नजर खूब शार्प आसता. सो मातशी तुवें हालचाल केली नाजाल्यार ब्रायट फॉर एग्जाम्पल कपडे बी ब्रायट घातले, तांकां तूं पयसल्यान ते तुका पयलीं पळयतले, तूं तांकां पळोवच्या पयलीं ताणें तुका पळयलां आसतलें. सो तूं कसो बिहेव करता ताजेर दे वील डिसायड वेदर टू फ्लाय अवे ऑर नॉट. सो त्या खातीर बिहेवियर जर तुका खबर आसा, पक्षां बद्दल तुका जर बरी म्हायती आसा जाल्यार तूं बरो फोटोग्राफर जातलो, अशें आसता. सो प्रत्येक पक्षाचे बिहेवियर सेपरेट आसता काय युनिवर्सल आसता? ना, थोडे तांकां आमी म्हणल्यार थोड्यांक मनशांची संवय आसता. एस्पेशली जे शेतांनी बी जे पक्षी येतात तांकां मनशांची संवय आसता. सो ते तुका मातशे लागीं येवपाक दितले. रानांतले पक्षी थोडे आसतात ते मातशे डिस्टन्स दवरतात, शाय. आनी थोडे आसता तांकां आमी स्कल्कर म्हणटात. म्हणल्यार ते भायर सरचेच ना, ते दिसपाकूच त्रास, फोटो काडप पयस. स्कल्कर म्हणटात. हाऊ डू आय स्पेल दॅट? SKULKER. स्कल्कर. ओके. ते स्कल करतात, म्हणजे लिपोवन रावतात. आनी अशे खूब आसात. म्हणल्यार इवन शेतांनी रावपी सुद्दां थोडे आसात जे तणांनी लिपोवन रावतले, भायर येतले, कितें खातले, भितर धांवतले. सो मातशी मुवमेंट जाल्यार ते धांवतात. सो दे आर व्हेरी शाय. सो फोटोग्राफींग दॅम इज टफ. सो बिहेवियर खबर आसप हे खूब गरजेचें. सो ओके, बिफोर वी स्टार्ट एनालायझींग दीस, एक म्हळ्यार कसले कपडे घालून वचचे पडले? मोस्टली रानान कॅमोफ्लायज जाता तसलेच कपडे घालतात. हय, म्हणल्यार आमी ताका अर्थ कलर्स म्हणटात. ब्रायट कलर्स फट करून नजरेक येतात न्ही. सो एनी शेड ऑफ ग्रीन नाल्यार ब्रावन हे घातले जाल्यार यू कायंड ऑफ मर्ज विथ द सरावंडिंग्स. सो आनी लेन्स खंयची जाय पडटा हाका? तशें कांय ना एक्चुली. म्हणल्यार पूण एक रेंज आसची. सो सामकें लागीं वचचें पडचें ना. सो एनीथींग अबाव 300 mm नाल्यार बेस्ट इज 500 mm. 400-500 mm इज अ गूड लेन्स फोटोग्राफी करपाक. मातसो डिस्टन्स दवरून तुमकां फोटोग्राफी करूंक मेळटा आनी थंय रावन फोटो काडपाक मेळटा. गोंयच्या बद्दल तूं उलयता आसतना वाचलें की 35% ऑफ बर्ड स्पिसीस इन इंडिया आर फावंड इन गोवा. हय. सो गोंयचो आतांचो कावंट जवळ जवळ 494 आसा. 494 स्पिसीस ऑफ. हांगचेच काय मायग्रेटरी? मागीर दोनी, म्हणल्यार रेसिडेंट एज वेल एज मायग्रंट्स. सो डायवर्सिटी आमची बरी आसा. कारणां आसात ताका भरपूर. कारण आमचे वेगळे वेगळे जे हॅबिटेट्स आसात देखूच ते हांवें पुस्तकाची तशीच विभागणी केल्या. म्हणल्यार कोस्ट, मागीर वेटलँड्स, मागीर प्लॅटोज आनी फॉरेस्ट हे सगळे एक धाकट्याशा एरियन आमकां मेळटा. आनी ताका लागून आमची डायवर्सिटी इज व्हेरी गूड. म्हणल्यार 35%, 35-36% ऑफ द टोटल नंबर ऑफ बर्ड्स फावंड इन द कंट्री गोंयांत मेळटा म्हणल्यार व्हडली गजाल. गोंय म्हळ्यार आयडियली सह्याद्री रेंज? ना, आय एम टॉकिंग फ्रॉम कोस्ट टू फॉरेस्ट. गोंयान 494 इज अ बीग नंबर. हय, सगळ्यान इतलोसो बारीकसो स्टेट तातूंत. पूण आतां गोंयचेच अशें म्हणून आसा बर्ड हांगा? गोंयचे अशें ना, पूण थोडे जे आमी सह्याद्रीन इंडेमीक म्हणटा तांकां, म्हणल्यार ते आनी जगान खंय मेळना, फक्त सह्याद्रीच्या जी पर्वत रांग आसा तातूंत मेळटात. सो अशे पक्षी आसात गोंयांत. म्हणल्यार मलबार हॉर्नबील आसा, नाल्यार तुमचो क्रिम्सन बॅक सनबर्ड आसा, व्हायट बेलेड ब्लू फ्लायकॅचर आसा. अशे जवळ जवळ 18-19 पक्षी अशे आसात जे फक्त सह्याद्रीच्या पट्ट्यान मेळटात आनी गोंयानूय मेळटात. गोवा मातसो इंट्रस्टींग आसा, कारण गोवा हो आमी ताका म्हणजे नॉर्दर्न सह्याद्रीज आनी सदर्न सह्याद्रीजाच्या ट्रान्झिशन फेजान आसा तो. सो थोडे एलिमेंट्स जे नॉर्थ वेस्टर्न घाट्सान मेळटा ते गोंयान दिसतात आनी सावथाचे गोंयान दिसतात. सो गोवा खूब इंट्रस्टींग आसा फ्रॉम दॅट पर्सपेक्टीव. आनी पक्षांचे उलोवपाक जाल्यार विगोर सनबर्ड म्हणून एक पक्षी आसा जो नॉर्दर्न वेस्टर्न घाट इंडेमीक. तो केरला गेल्यार दिसचो ना, पूण तो गोंयांत दिसता. मागीर आनी आसात व्हायट बेली ट्रिपाय, नाल्यार तुमचो वायनाड लाफींग थ्रश, हो तुमकां महाराष्ट्रान गेल्यार दिसचो ना, पूण गोंयांत दिसता. सो नॉर्दर्न आनी सदर्न सह्याद्रींतले एलिमेंट्स हे गोंयांत तुमकां पळोवपाक मेळटा. आनी फक्त पक्षां खातीर
सीमीत ना, ते बेबे जावं नाजाल्यार सरोप जावं, बटरफ्लायजूय. सो सदर्न वेस्टर्न घाट इंडेमिक्स हांची रेंज जी आसा ती गोंयच्यान स्टार्ट जाता. सो गोवा इज व्हेरी युनीक फ्रॉम दॅट पर्स्पेक्टीव. इकॉलॉजिकली खूब इम्पॉर्टंट आसा गोवा. आमकां जर बर्ड्स पळोवपाचे आसा जाल्यार खंय वचचें पडटलें गोंयांत? सो दॅट इज वन गूड थिंग. म्हणल्यार गोंयांत तुमकां खंय वचपाची गरज ना. तुमी खंयच्या शहरान रावा नाल्यार गांवांत रावा, पक्षी तुमच्या घरा सायडीन आसात. इवन पणजे सारक्या शहरान, मडगांव सारक्या शहरान तुमकां पक्षी तुमच्या पोरसांत पळोवपाक मेळटले. तुमकां स्पेशल खंयचे पक्षी पळोवपाक जाय जाल्यार मागीर तुमकां मातशें ट्रॅवल करचें पडटलें. पूण गोवा दॅट आनी एक ती गोंयची एक खासियत की तुमी सकाळी बिचार बर्ड वॉचिंग करता जाल्यार दनपारां तुमी रानान वचून करूं शकता. तशें आनी खंय दुसरे कडेन करूंक मेळना. सो ती खूब इम्पॉर्टंट गजाल आसा. एक म्हणल्यार डिस्टन्सीस कमी आसात, रस्ते बरे आसात, कनेक्टिविटी बरी आसा. सो अशें खुबदां जाता की आमी एक 2 नाल्यार 3 दिसाचो जो बर्डींग टूर बी काडटा तातूंत तुमकां 150 अरावंड 150 स्पिसीज इजिली मेळटात. तशें आनी खंयच करूंक मेळना. सो तो एक खूब व्हडलो एडवांटेज आसा फ्रॉम बर्ड टुरिजम पॉयंट ऑफ व्यू. सो बर्ड वॉचर्स पॅराडायज. एब्सोल्युटली. आनी आतां अशें जालां की फक्त भायले लोक येताच. सो तोय एक ट्रान्जिशन पळयलां आमी. म्हणल्यार एक 80s 90सांत भायलो लोक खूब येतालो, युरोपियन एस्पेशली ब्रिटीश आनी थोडे स्कॅन्डिनेवियन कंट्रीजांतले लोक येताले आनी ते हार्डकोर बर्ड वॉचर्स. 2 विकां खातीर हांगा येवप आनी दिसा फक्त पक्षी पळोवप, सांजचे मागीर ते येवन बिचार सुशेगाद बसताले. पूण आनी ते वेवस्थीत ट्रीप रिपोर्ट्स बी दवरप. तो ट्रेंड मातसो कमी जाला आतां. युरोपियन्स येवपाचे कमी जाले फॉर वॉट एवर रिजन्स. टुरिजमाची सिनारियो चेंज जाल्लो आसा. सो युरोपियन येतात पूण कमी येतात. पूण डोमेस्टीक बर्ड वॉचर्स वाडल्या विथ द डिजिटल एरा. सो जी पोकळी निर्माण जाल्ली, युरोपियन बर्ड वॉचर्स कमी जाल्ले येवपाचे गोंयांत, ती आतां डोमेस्टीक बर्ड वॉचर्सांनी भरून काडल्या. हाऊ डू यू नो अ व्हेरी सिरियस बर्ड वॉचर आनी म्हाज्या सारको एमेच्युअर जाका तूं सांगचें पडटलें अबे तो पक्षी आनी तो असो तो तसो एक्सप्लेन कर? ना, सो जेन्ना आमी खंयची क्युरेट करता एक्सपिरियन्स नाल्यार बर्ड वॉचिंग टूर क्युरेट करता तेन्ना पयलीं विचारप जाता. सगळें कस्टमायज जाता. अशें ना की एनावन्स केलें की बाबा ओके चल आयज बोंडला या नाल्यार तांबडी सुर्ला या, मागीर जाता तितलो लोक आयलो, तशें जायना. वेवस्थीत जर करतले जाल्यार ताजी रिक्वायरमेंट समजून घेवची पडली. सो टूर ही कस्टमायज करप जाता की तूं बाबा तुजी अपेक्षा कितें, तुका कितें पळोवपाक जाय, खंयचे स्पेसिफीक टार्गेट पक्षी पळोवपाक जाय काय तुका जनरल बर्ड वॉचिंग करपाक हें सगळें विचारचें पडटा पयलीं. आनी मागीर अकॉर्डिंगली तो हें क्युरेट करप, टूर क्युरेट करप. आनी सिरियस बर्ड वॉचर्स खूब येता गोंयांत? हय. सो आतां कशें जालां तातूंतय परत मातशे आतां चेंजीस जाले. सिरियस बर्ड वॉचर्स अशे सो खुबशे आतां न्ही जे डोमेस्टीक आसात बर्ड वॉचर्स आसात दे आर ऑल्सो बर्ड फोटोग्राफर्स. सो तांकां फक्त पक्षी पळोवपाचो ना, तांकां फोटोय बरो घेवपाक जाय. सो त्या खातीर आमकांय म्हणल्यार कशें जाता इवॉल्व जावचें पडटा. पूण आसात थोडे जे आसात ते फक्त पक्षी पळोवपाची इच्छा आसता आनी म्हणजे तांकां हांव बर्ड वॉचर्स म्हटलो. बाकीचे सगळे मॅक्झिमम हे बर्ड फोटोग्राफर्स आसात. खुबशे जे बायनोक्युलरूय घेवन येनात, फक्त कॅमेरा घेवन येतले अशे लोक आसात. सो वी गेट एक्स्ट्रीम्स. थोडे जे हार्डकोर बर्ड वॉचर्स ते तांकां फक्त पक्षी दुर्बिणींतल्यान पळोवपाक जाय आनी थोडे जे फक्त फोटोग्राफी करपाक जाय. सो अशें मिक्स मेळटा आमकां. सो आतां whom do you prefer? You like bird watchers? I am old school, if you can call me that. 1890s. So but तेन्ना कॅमेरा नाशिल्ले तेन्ना ते फक्त बायनोक्युलर्स वर द ओनली ऑप्शन. हय, बायनोक्युलर्स आनी स्कोप्स वेर द ओनली ऑप्शन. आनी त्या टायमाचेर जो जी मजा येताली न्ही बर्ड वॉचिंग करपाक, पक्षी तो आवाजा वयल्यान सोदून काडप, ताका पळोवप तो कितें करता बाबा, खंयच्या झाडार बसला, हें सगळें आतां खंय तरी फोटोग्राफीन मातशें वी आर लुजींग. कित्याक फोकस आसता बरो फोटोग्राफ मेळचो म्हणून. तो कितें करतालो बाबा, तो खंयच्या झाडार बशिल्लो, हे गजाली आमी ऑब्जर्व करपाचें मातशें कमी केलें. हय, तर खंय तरी म्हणजे बर्ड वॉचिंग ओवरऑल जी हें आसा ताचें खंय तरी नुकसान जालां अशें म्हाका दिसता. पक्षाचो फक्त दोळो पळय म्हण एकदां नाशिल्लें तशें फक्त पक्षाक फोटो काड, आजूबाजू काय पळोवं नाका अशें जाल्लें. पूण फोटोग्राफी हेज इट्स एडवांटेजीस. आतां जशें आतां हें पुस्तक फॉर एग्जाम्पल, फोटोग्राफी करची न्ही अशें म्हणना हांव, फोटोग्राफी करची. कारण म्हणटात न्ही पिक्चर स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. सो आय थिंक जर जनसामान्याक नाल्यार आनी कोणाकूय जर पक्षां बद्दल, गोंयच्या सुकण्यां बद्दल एस्पेशली जर तुमकां तांचें सौंदर्य, तांची विविधताय हाज्या बद्दल जर अवेरनेस जागृती निर्माण करपा जाय जाल्यार फोटोग्राफी इज अ एक्सलंट मिडियम. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी. या एटलिस्ट आतां हांगा बसून आमी पळोवंक शकता, नाल्यार हे जंगलान वचून पळोवपाक वेळूय काडचो पडटा तितलो.
आनी तुजें नशीबय आसचें पडटा बर्ड दिसपा खातीर. हय 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 सामकें सामकें. सो अशें खुबदां जाता की एक पक्षी आसता मनांत की बाबा आपल्याक पळोवपा जाय, वर्सान वर्स पळोवंक मेळना आनी मागीर एक दीस अचानक दिसता. सो तशें जाता, अशें ना की भायर सरलें म्हणल्यार सगळेंच पळोवपाक मेळटलें. सो दॅट अनप्रेडिक्टेबिलिटी जी म्हणटा आमी वायल्ड लायफ ऑब्जर्वेशनाची, वायल्ड लायफान जेन्ना तूं म्हणजे नेचरान जेन्ना भायर सरता तेन्ना सगळे XYZ ABC जायना, अनप्रेडिक्टेबिलिटी आसता न्ही, तातूंत एक वेगळी मजा आसता. खबर ना वेदर यू विल बी सक्सेसफुल. हय एब्सोल्युटली. आमकां जागे खबर आसता की हांगा बाबा ओके हांगा आऊल दिसतलो नाल्यार हांगा हॉर्नबील दिसतलो हें खबर आसता, पूण तो दिसत म्हणून गॅरंटी ना. पळय टोपरी झबली माणे सगळे हाडल्यात. हां हे तांदूळ सामके पौश्टीक, भुरग्याक बरें. आनी हें मुगो तेल कालूच घेवन आयला दुकानांतल्यान. मम्मा तूं इतले पयसल्यान हें घेवन येयला? मागीर म्हाका तुमची काळजी ना तर. राव गो, हांव तुका कितें तरी खावपाक करता. आगे पळय गो. शी पाड पडू हांचे, कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा तूं चड चिंतू नाका, राव हे पळय सगळ्यान शुद्ध पंचामृत जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी, आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेलां आणि बरेच प्रोडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. सुपर एक्स्ट्रा लॉंग बासमती रायस, पंचामृता फोर्टिफाइड चक्की फ्रेश आटा, प्रीमियम लॉंग क्वालिटी बासमती राइस, हिमालयन पिंक सॉल्ट, वैरायटी ऑफ कोल्ड प्रेस ऑयल्स. पंचामृता. दुसरी गजाल म्हणजे हांवें एक पळयलें हांगा बिहेवियरल पॅटर्न्स पळयता आसतना आय वॉज रिडींग समवेर की एक ग्रूप क्लस्टर फिडींग आसा, इफ आय एम नॉट रॉंग. तो म्हणजे बर्ड्स सगळे क्लस्टर फीड करीत हांगच्यान थंयच्यान वता. सो आमी खूब फावटी तेन्ना आमकां दिसता पक्ष्यांची शाळा सुटली म्हणून हें चलतालें पळय. म्हणजे आमी जेन्ना केन्नाय सांजचे रावताले तांबसूरला तेन्ना वयर पळयत जाल्यार ते पक्षी एकदम एका भिऱ्यांनीच वताले सर्र करून. मागीर कितें ना तेंची शाळा सुटल्या म्हणून सांगताले आमकां. टेल अस अबाउट दॅट. सो तूं आतां जो प्रश्न विचारला तातूंत दोन विशय आसात. जे शाळा सुट्टा आमी म्हणटाले सांजच्या टायमार तुका पळोवपाक मेळटा. सो ते दॅट इज बिहेवियर ऑफ रुस्टींग. म्हणल्यार जे डे फ्लायींग बर्ड्स आसतात ते सांजच्या टायमार झाडार वचून जेन्ना बसतात म्हणल्यार रात हें करपाक, म्हणजे रातचे ताका रुस्टींग म्हणटात. फिडींग करून आयले हाका झाडार खंय तरी म्हणजे रात स्पेंड करपाक म्हणून येवन बसतात. सो तेन्ना न्ही ते अशे भिऱ्यांनी उठतात. ते तुमकां रानांनी पळोवपाक मेळटले, ते तुमी खंय तुमच्या मँग्रोव्जा कडेन गेले जाल्यार पळोवंक मेळटले. अशे खूब शंबरांनी पक्षी येवन मँग्रोव्जांनी बसतात. सो ती रुस्टींग खूब जाग्याचेर पळोवपाक मेळटा. सो सांजच्या टायमार पळोवपाक मेळटा ते रुस्टींग जाता. ते तुवें जे क्लस्टर फिडींग म्हणून जो शब्द वापरलो तो रुस्टिंगाचेर सांग. सो ते खंय वचून परत आतां घरा वता आपल्या. हय घरा वता म्हणल्यार झाडार खंय तरी एका जागे एक सेफ जागो सोदतात ते आनी त्या झाडार वचून बसतात. सो दे हॅव दीस कम्युनिटी बिहेवियर. हय. सो नॉट एवरीबडी. सो जे हातून फ्लॉक्सांनी रावतात तातूंत तो बिहेवियर पळोवंक मेळटा. जे शाळा सुटपाचे जे म्हणटालो ते फ्लॉक्सांनी जे पक्षी आसतात तातूंत तुमकां ते सारके हें करून वता, म्हणजे फॉर्मेशन करून वता एकमेका आपटना बिपटना. ते तांचें परफेक्ट सिंक्रोनायझेशन आसता. हय. एकटो घुवलो जाल्यार फाटल्यान तशेंच घुंवता ते, म्हणजे अशेंय न्ही की ते सरळूय वतले म्हणून. सो ते परफेक्ट तांचे म्हणल्यार सिंक्रोनायज्ड फ्लायींग म्हणटा ताका. सो दॅट इज येस ते पक्षांनी खूब पळोवपाक मेळटा. ओके. सेकंडली कम्युनिटी फिडींग. हां. सो तुवें जे क्लस्टर फिडींग म्हणून शब्द वापरलो तो ताका आमी मिक्स्ड हंटींग पार्टी नाल्यार मिक्स्ड हंटींग फ्लॉक म्हणटा. सो इट्स अ व्हेरी इंट्रस्टींग बिहेवियर आनी रानांनी पळोवपाक मेळटा ते चड. सो जाता कित्याक की प्रत्येक पक्षाची फिडींग बिहेवियर वेगळी आसता. कोण जमनीर फीड करपी आसता, कोण मिडल कॅनपीन फीड करप आसता, फिडींग करपी आसता, कोण सामको तेंगशेक फिडींग करता, कोण इन्सेक्ट खाता, कोण आनी कितें खाता. अशे वेगळे वेगळे थोडे साली वयले इन्सेक्ट खातात, थोडे पानां वयले इन्सेक्ट खातात. अशे वेगळे वेगळे पक्षी वेगळे वेगळे तांची फिडींग हॅबीट आसता. सो ते कितें करतात, दे कम टुगेदर एज अ कितें म्हणटात अशें एज अ कम्युनिटी, आनी दे एंड अप हेल्पींग इच अदर.
ओके. म्हणल्यार जर आतां जंगल बॅबलर्स फॉर एग्जाम्पल जमनीर आसात, सो ते पत्री म्हणटा पळय आमी ते, सो ते पानां हें करून लूज करून इन्सेक्ट्स खातात. आतां ते करता आसतना तांणी एक 4 इन्सेक्ट्स खाले, पूण आनी एक 4-5 इन्सेक्ट्स डिस्टर्ब जाले म्हणून उडून गेले. जे उरले तांकां मिडल कॅनोपीन जे आसतात फ्लाय कॅचर्स ते धरतले, कळ्ळें न्ही. सो अशें तांचे एकामेकाक ताका कॉपरेटीव हंटींगूय म्हणपाक हरकत ना, मिक्स्ड हंटींग फ्लॉक म्हणटात. आनी ते यू कॅन एक्चुली सी इट मूव विदीन द फॉरेस्ट. आनी आमी खुबदां अशें जालां की केन्ना केन्ना आमी अर्द वर एक वर तांकां फॉलो करता रानान. सो तुका बिहेवियर पळोवंक मेळटा. वेगळ्या एका टायमार जवळ म्हणजे एका मिक्स्ड हंटींग फ्लॉकान केन्ना केन्ना 15-15, 20-20 वेगळे पक्षी आसतात आनी दे ऑल फीट टुगेदर. सो इट हेल्प्स, कॉपरेटीव हंटींग जाता ती. सो दॅट इज नॅचरल इन देम. हय हय हय, येस येस, क्वायट नॅचरल. आनी थोडे पक्षी अशे आसतात जे युजली तुका जर म्हणजे मिक्स हंटींग फ्लॉक, ड्रॉंगर्स फॉर एग्जाम्पल, हे तुका मिक्स हंटींग फ्लॉकान दिसतालेच. हय. सो तशे थोडे जे पक्षी आसतात ते तुका युजली वील फायंड इन हंटींग फ्लॉक्स. ओके. आमी बटरफ्लायचे हालींच एक हें केलें, तातूंत पळयलें आमी, म्हणजे राधा तिमलो तांच्या फार्मार गेले तेन्ना पळयलें की बटरफ्लाय हाडूं शकता तूं, म्हणजे ती झाडां लायली जाल्यार तूं पोरसान आपल्याक जाय तो बर्ड हाडूं शकता खंयचें झाड लायलें बी जाल्यार. हय, म्हणजे आपल्याक जाय तो अशें म्हणूं शकना तूं, पूण थोडे गजाली करूं शकता. एक म्हणल्यार नॅक्टर फिडर जे आसात, तुवें जर झाडां वेवस्थीत जर तांकां म्हणजे जे फुलांतलो रस घेवपा येतात ती झाडां जर लायली, सो वन ऑफ द बेस्ट झाड जे आमी रिकमेंड करता इज पावडर पफ. पावडर पफ म्हणून एक झाड आसा, ताका वर्सभर फुलां येतात आनी ताजेर सनबर्ड्स, मागीर तुजे हँगींग पॅरट्स, मागीर तुजे लीफ बर्ड्स, अशे खुबशे पक्षी ताजेर येतले जर तुज्या, आनी ते झाडूय बरें दिसता. सो तुजें गार्डन आसा, पोरसूय आसा जाल्यार पोरसान तुका तें लावपाक हरकत ना. दुसरें म्हणल्यार फ्रुट्साची जर झाडां लायली, ट्रेमा म्हणून एक आसा, चारकोल ट्री म्हणटा ताका आमी, ट्रेमा ओरिएंटलीस, ते तुवें जर लायले जाल्यार ताका तशी बारीक फळां येतात आनी कंटिन्यू येत रावतात फळां ताका. सो ताजेर तुका सगळे बार्बेट्स, बुलबुल्स, ओरियोल्स हे सगळे ताजेर येतले. सो तुका जर म्हणल्यार पक्षां बद्दल तुका जर म्हायती आसा जाल्यार यू कॅन क्युरेट करपाक मेळटा. हय हय, करपाक मेळटा आनी ते करच्या लोकांनी. आनी अशें म्हणल्यार तो जेन्ना आमी फुलपाखरां खातीर जे गार्डन करता, गोंयांत 2-4 आसात, सो ते आमी करतना फक्त फुलपाखरां खातीरूच करता अशें जायना. ते बेसिकली वॉट वी आर डुईंग इज वी आर क्रिएटींग हॅबिटेट. तातूंत पक्षी येतले, फुलपाखरां आसा म्हणल्यार किटक खावपी पक्षी येतले, फुलपाखरां खावपी पक्षी येतले, इकोसिस्टमच तयार जाता. हय. सो ते प्रत्येकान करचें. अर्बन जे लँडस्केपींग आसा ते तुज्या म्हज्या घरानूय चेंज जावपा जाय. तुजे हॉटेलीन हॉस्पिटेलिटी इंडस्ट्री आसा ते वेल क्युरेटेड लॉन्स बीन्स आसा ते दिसपाक बरें दिसता, पूण ताका आमकां संवय जाल्या ताची. सो खंय तरी तातूंत चेंज जावपाची गरज आसा की जी अर्बन लँडस्केपींग आसा वीच हॅज टू क्रिएट हॅबिटेट्स फॉर वायल्ड लायफ. आनी इट्स पॉसिबल, म्हणल्यार अशें काय रॉकेट सायन्स ना ते, इट्स व्हेरी मच पॉसिबल. सो देर आर एडवायजर्स, एक्सपर्ट्स हू कॅन टेल यू की खंयची झाडां खंय लायल्या. एब्सोल्युटली दे आर अवेलेबल. लोकांची तयारीच जाय फक्त करपाची. मदत करपी लोक खूब आसा. हय. दुसरी गजाल म्हणजे आमी म्हणटा की मोबायल रेडिएशनाक लागून खुबश्यो पक्षांच्यो जाती ना जाल्यो. इज इट ट्रू ऑर इट इज मिथ? आय एम नॉट शुअर फ्रँकली, पूण म्हणल्यार जो डेटा आसा देर इज नॉट इनफ एविडन्स टू प्रूव की मोबायल रेडिएशन्स ऑर वॉट एवर आर इम्पॅक्टींग बर्ड पॉप्युलेशन्स. रेडिएशन्स आसा ताजो खंय ना खंय तरी नेगेटीव इम्पॅक्ट आसतलो, तुजे म्हजेरूय आसतलो, आमी फोन वापरतना 100% आसतलो. पूण वेदर इट्स इम्पॅक्टींग बर्ड पॉप्युलेशन्स ऑर नॉट, वी आर नॉट व्हेरी शुअर. देर इज नॉट, आय डोंट थिंक देर इज इनफ एविडन्स. खुबशे म्हणटा चिमण्यो आतां दिश्टी पडना, पयलीं ताका कारणां वेगळीं आसा. चिमण्याची कारणां वेगळीं आसा. कशें आसा, सो तूं जर अख्ख्या इंडियेंतलो जर पॉप्युलेशन ट्रेंड पळयलें जाल्यार स्पॅरोज जे आसा, जरी आमी म्हणटा की कमी जाली, तांचें पॉप्युलेशन एक्चुली स्टेबल आसा. हें कमी जाल्या खंय कमी जाल्या तर जे शहरांनी चिमण्याचें पॉप्युलेशन कमी जालां आनी ताका 2-3 कारणां आसात. एक कारण म्हणल्यार आमचें हावजींग चेंज जालां. पयलीं नळ्याची घरां आसतालीं, वाशे बिशे आसताले, तर तातूंत तांकां जागो मेळटालो नेस्टींग करपाक. आतां ती तसली आतां कॉन्क्रिटाची घरां जाल्या, सो तांकां जागो मेळना. ग्रीन स्पेसीस जे आसात ते कमी जाल्या.
सो तूं आतां पणजे गार्सियादी ऑर्थान गेलो जाल्यार तुका चिमणी पळोवंक मेळटा कित्याक थंय मातशी ग्रिनरी आसा. सो तांकां थंय नेस्टींग स्पेसीस आसात. पूण बाकीच्या शहरांनी मे बी ग्रीन स्पेसीस कमी जाल्ले आसात, हावजींग स्टायल चेंज जाल्या, सो तांकां जागो मेळना. सो ऑब्वियसली दे विल मूव अवे. अनदर रिजन वीच समबडी पॉयंटेड आउट इट ऑल्सो की पयलीं जी आमचे हें आसताले किराणाचे स्टोर्स आसताले म्हणजे माण आसताले, तातूंत जे लूज तुमकां तांदूळ नाल्यार घोव बी भरून दिताले आनी थोडे भायर पडटाले. सो तुका थंय पक्षी पळोवंक मेळटाले, चिमण्यो पळोवंक मेळटाल्यो शॉपां भायर. आतां तें बंद जालां. आतां सगळें पॅकेजींग तुका पॅकेटां ऑलरेडी केल्लीं असतात. सो फूड ऑल्सो देन ऑल्सो प्रोबेबली इज बिकमींग अ प्रॉब्लेम कारण दे फीड ऑन ग्रेन्स चिमण्यो. सो आय थिंक हे कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्सांक लागून चिमण्याचें पॉप्युलेशन कमी जालां. पारवे कशे वाडले? सेम. सो चिमण्यो ज्या खातीर कमी जाल्यो हावजिंगाक लागून तांकां जे कॉन्क्रिटाचे जे सज्जा आसा आमचे ते परफेक्ट फॉर नेस्टींग ऑफ हें न्ही तुजे पिजन्स पारवे. सो तांकां आमी सो तेच न्ही. सो दॅट इज वॉट. सो दीज आर ऑल इंडिकेटर्स. पारवे वाडले म्हणल्यार तुजे हावजिंगाक इट इज अ डायरेक्ट कितें म्हणटा कोरिलेशन आसा. हावजींग तुजे कॉन्क्रीट बिल्डिंगे जाल्यार थंय पारव्यांची संख्या वाडटली. एक हांवें रील पळयलें की पारव्यांक लागून हार्ट अटॅक येता, ब्रिदींग डिसऑर्डर जाता. इज इट ट्रू? हाव ट्रू इट इज? हय. सो देर इज ट्रूथ इन इट की हातून म्हणजे पारवे जंय तांची संख्या वाडल्या थंय एलर्जीज नाल्यार ब्रिदींग रिलेटेड इश्यूज बी जातात लोकांक. सो देर इज अ फॅक्ट. आनी दे आर कितें म्हणटा तशें दे आर कॉमेन्सर्स म्हणजे आमच्या लोकां बरोबर रावपाची संवय आसता तांकां. सो तुज्या घरान येतले, तुज्या विंडोच्या सज्जाचेर येवन बसतले, तांची पाखां भितर येतली. ते आमी आय थिंक एवरीबडी हॅज ऑब्जर्वड दॅट. हय. सो आसा तातूंत तथ्य आसा. सो पारव्यांक एंटरटेन करप काय ना? करप ना. सो दीस जे उमेदीर आमी फिडींग बिडींग करतात पारव्यांक ते आय थिंक वी शूड एवॉयड. ते जगतले कशे अगेन हय. सो जगतले कशें म्हणजे पेक्षा तांकां सो दे आर कितें म्हणटा तशें पिजन्स तुका कितेंय खातात बरोबर. सो आय डोंट थिंक देर शूड बी मच ऑफ अ प्रॉब्लेम. आनी जर खंयच्या पक्षाची जर संख्या चड खूब वाडटा जाल्यार इट इज एक्चुअली देर इज अ इम्बॅलन्स ऑल्सो न्ही इन दी नेचर. दुसरी गजाल म्हणजे थोडी मीथ आसा. आय डोंट नो मीथ की नर कावळो म्हणून मदीं तो कावळो एक वेगळे तरेनूच आवाज काडटा आनी आय डोंट नो वेदर तो करून मागीर तो म्हणटा ना हो कावळो रडलो म्हणजे यू नो इट इज बॅड, कितें तरी वायट जावपाचें आसा. हाव फार ट्रू इज दीस? लायक यू सेड दीज आर मिथ्स. सो तशें खूब आसात. घुबडांक लागून सुद्दां कितले हें आसात. म्हणल्यार हालीं सुद्दां हांव आतां नेत्रावळी आशिल्लो तर तो ब्रावन वुडावल म्हणून आसा, ताका ते सुकडू म्हणटात. सो ताजो कॉल आयलो जाल्यार लोक घरांतल्यान भायर सरनात, कितें तरी वायट जातलें अजूनय. सो आमी तो जेन्ना तो हाजो जो होमस्टेचो जो प्रोजेक्ट करताले नेत्रावळी थंय तेन्ना आमी मागीर लोकांक आमकां खबर आशिल्लें तो उडावल म्हणून. सो ते म्हणटात ना तो आवाज आयल्यार तांकां मेनी ऑफ देम डीड नॉट नो दॅट इट इज अ आऊल. सो तांकां मागीर फोटो दाखोवचो पडलो की हो आऊल तो हो लागीं आसप म्हणल्यार बरो. तांकां मागीर अवेरनेस मातशी करची पडली. मागीर व्हरून दाखयलो रातचो की पळय हो असो भिवपाची गरज ना, पक्षी तो. सो आसात पूण तरी पूण थोडे लोक भितात अजुनूय. पूण खुबशे जे यंग तरणाटे आशिल्ले तांकां कळ्ळें तें की पक्षी म्हणून तशें कांय इशू ना म्हणून. आनी कितें मिथ्स आसा रिलेटेड टू बर्ड्स? आउल्सां बद्दलूच चड आसा अनफॉर्च्युनेटली. गोंया भितर पळयलां आउल्सां भितर म्हणजे आमी स्वता अनुभव घेतिल्लो आसा. पूण थोडे कडेन तूं जर वेस्ट बेंगॉलाक गेलो जाल्यार आऊल इज कन्सिडर्ड टू बी लक्ष्मीचें वाहन. हय. सो तो आसा म्हणजे ताकाय सायंटिफीक अशें पळोवपाक गेल्यार रिजन आसा. लक्ष्मी म्हणल्यार पयसो म्हणल्यार पयलीं जेन्ना एग्रीकल्चर वॉज युअर मेन इकॉनॉमी तेन्ना आउल्स आर एक्सलंट रोडंट कंट्रोलर्स. ओके. हय. म्हणजे सलीम अलीच्या जर तूं पुस्तकान वाचता बर्ड्स ऑफ इंडिया पुस्तकान तातूंत ताणें बरयलां की एका रातीन जो बार्न आऊल आसा ते 2 हुंदीर खावंक शकता. हय. एका रातीक 2 हुंदीर खावंक शकता. आनी 2 हुंदीर जर आमी तांकां ब्रीड करूंक दिले विदावट एनी मॉर्टेलिटी जाल्यार एका वर्सान 880 हुंदीर जावंक शकतात. सो हय. सो कितलो कंट्रोल दवरतात हे हाजो हिशोब आमी घालूंक शकना आउल्स. सो त्या खातीर रॉडंट्स कंट्रोल दवरप म्हणल्यार तुजे एग्रीकल्चराक बरें,
म्हणून ते खंय तरी प्रॉस्पेरिटी म्हणून ते लक्ष्मीचें वाहन म्हणून ताजी पुजा करप जाता. सो अशें आसात. सो वेगळ्या वेगळ्या कल्चरान वेगळे वेगळे हें आसात. सो वीच इज युअर फेवरेट बर्ड? एक असो ना, खुबशीं आसात. Which is one bird that you dream of watching and you are not? I've not seen it yet. Okay. So एक आशिल्लो पूण तो म्हाका हालींच पळोवंक मेळ्ळो. सो आउल्स, आय लव आउल्स. म्हळ्यार हांव गोंयचें उलयतां. आमी आतां वी ट्रॅवल ऑल ओवर द कंट्री. सो देर आर सम बर्ड्स वीच आय वॉन्ट टू सी इन द हिमालयस फॉर एक्झाम्पल. पूण गोंया जर सांगपाचें जालें जाल्यार आउल्स म्हाका आवडटात. सो आजून एक पळोवपाचो उरला, तो बे आउल म्हणटात ताका, श्रीलंका बे आउल म्हणून बारीकसो आउल आसता, सामको रानान भितर डीप रावपी. तो एक पळोवपाचो उरला. सो ताच्या फाटल्यान लागपा जाय. ओके, सो लेट्स टॉक अबाउट दिस बुक इन शॉर्ट. सो दिस बुक इज अवेलेबल. दाखवया अगेन, वील पुट इट ड्युरिंग एडिटिंग. पराग रांगणेकर, वायल्ड गोवा, अ सिम्फनी इन फेदर्स. दिस इज बाय इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट. हय. सो आय वॉज कमिशन टू कंपायल दीस फॉर द डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन पब्लिसिटी. हय. आनी हय, सो एक्चुली म्हणजे ताजी हें आसा की टुरिजम बोर्डाची आय एम अ मेंबर देर. सो टुरिजम बोर्डाच्या मिटिंगेन विशय आयिल्लो की सो हांवें तशें पयलीं म्हणलें की एक तर अवेरनेस एज्युकेशन इज वन ऑफ द ऑब्जेक्टीव. दुसरो ऑब्जेक्टीव आसा तो म्हणल्यार आतां आमी गव्हर्मेंट इज स्पिकींग अबावट गोवा बियॉन्ड बिचीस, इंटरलँड टुरिजम, इको टुरिजम, रिजनरेटीव टुरिजम, हे सगळे आमी जे शब्द वापरता आनी प्रमोट करता. पूण आमचे कडेन जर खंय वतले नाल्यार कोणाक दितले, आतां टुरिजम डिपार्टमेंट फॉर एक्झाम्पल रोड शोज करता, गो ऑल ओवर द वर्ल्ड. आतां आय थिंक हालींच युरोपान वचून आयले, मागीर मिडल इस्ट वतले, सावथ इस्ट एशिया वतले. सो जेन्ना आमी उलयता नाल्यार प्रेजेंटेशन करता, सो तो एक भाग जालो. पूण जर तुमी हे बूक व्हरून दिले की दीस इज वॉट गोवा एज, आय थिंक दॅट वील हॅव अ कितें म्हणटा मोर बेटर इम्पॅक्ट अशें. सो दॅट वॉज वन ऑफ द ऑब्जेक्टीव की टुरिजम बोर्डाच्या मिटिंगेन प्रपोज केल्ले. CM सर तेन्ना म्हाका आशिल्लो, मिटिंगेक आशिल्लो, चेअरमॅन आशिल्लो. सो ताणें ही लायक द आयडिया आनी तेणी आस्क्ड मी टू सेंड अ प्रपोजल. सो देन आय सेंड द प्रपोजल आनी लकीली वॉट एवर थँक्स टू हिम गॉट अप्रूव्ड. मोर लायक हीज प्रोजेक्ट. ताणें ते मनार घेतले म्हणून जालें तें. पूण इट वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. मेळटा खंय हें पुस्तक? सो इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटीन कॉपीज दिल्या सगळे, आमी डिपॉझीट केल्या. सामान्य आतां जे आमचे पळयता पळय. हय. सो तो आय थिंक दे आर फिगरींग इट आउट. इट वॉज नॉट मेंट फॉर आय थिंक सेल. हय. पूण इट इज मेंट फॉर सर्क्युलेशन. स्कुलांनी पावयली. स्कुलांनी पावयतली. हय. सो हांव तेच आतां सांगपाक वतालो की CM सरान आय थिंक हॅज गिवन इन्स्ट्रक्शन्स की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सान एक कॉपी पावतली. आतां खंयच्या लेवलाचेर आसा दॅट दे वील फिगर आउट. प्लस आय थिंक CM सर हॅज ऑल्सो सजेस्टेड की प्रोबेबली दे शूड कन्सिडर ऑल्सो सेलिंग इट. कित्याक खुबशी इन्क्वायरीज येवपाक लागल्या. म्हजे कडेन आयल्या, तांचे कडेन आयल्या. इट्स अ गूड कलेक्शन. हय. इट्स अ गूड बूक टू हॅव. सो आय थिंक अँड देन मे बी यू नो आमचें अंडरस्टँडींग अशें आसा की मे बी 6 months डावन द लायन ऑर वॉट एवर मे बी वी वील प्रिंट मोर. म्हणजे आय वील प्रिंट मोर एट माय ओन कॉस्ट आनी देन दोज वील बी अवेलेबल फॉर सेल. सो दॅट ऑनलायन मे बी होपफुली. हय. हय. अजून ते फायनल प्रिंट अजून डिसायड जाल्ली ना. पूण द आयडिया इज टू फॉर एवरीबडी टू हॅव इट. सो मे बी आनी मे बी 400-500 प्रिंट्स आय वील डू एट माय ओन कॉस्ट. ओके. देव बरें करूं तूं वेळ दिलो म्हणून. थँक्यू. सो आशिल्ले पराग रांगणेकर, तांकां आतां बर्डमॅन ऑफ गोवा म्हणपाक शकता आमी. आनी कन्जर्वेशनिस्ट आनी नॅचरलिस्ट. ओके. ज्या मनशाक नेचराची आवड आसा आनी जो फक्त एक खंयचो घटक पळयना तर ओवरऑल निसर्गा कडेन पळयता, ताका नॅचरलिस्ट म्हणपाचें. नॅचरलिस्ट. हे आमकां मातशें शिकचें पडटा. ओके. एंड वायल्ड लायफ एन्थुजियास्ट. एब्सोल्युटली. सो तुमी पुस्तक आय थिंक इफ यू वॉन्ट टू वील गिव नंबर ऑफ पराग बिलो दिस इन द डिस्क्रिप्शन. सो हुएवर वॉन्ट्स टू हॅव अ लूक एट दिस कॅन कॉन्टॅक्ट हिम, बट प्लीज व्हॉट्सएप हिम बिकॉज डोंट कॉल हिम. कारण तो बिजी आसतलो सदांच आनी तो मोस्ट ऑफ द टायम ही इज इन जंगल, सो आउट ऑफ रेंज आसता. सो व्हॉट्सएप इज द बेस्ट मिडियम एंड इज इन रेंज. ही वील रीड युअर message and you can always ask more questions about this book. You are watching this Hub podcast on your favorite channel www.goanewshub.com. आणि जर एज युजल जर तुम्ही आता लास्ट म्हणसर पळयला हो जाल्यार दॅट मिन्स यू लायक द पॉडकास्ट. सो वचच्या पयलीं
आमकां सबस्क्रायब करपाक विसरूं नाका आनी आय थिंक हॅपी न्यू इयर इन एडवान्स. यू कॅन ऑल्सो विश yes happy new year to everybody. हॅपी ग्रीन न्यू इयर. लेस ऑन मोर ऑन एनवायरमेंट वाला एक्सप्लोर मोर. एक्सप्लोर. गोंयचे गोंयकारपण पळयतले जाल्यार तुमी गोंयच्या रानांनी भोंवपाकूच जाय. एब्सोल्युटली. पळयत रावत गोवा न्यूज.